तुम्ही अशा रताळ्याच्या घाऱ्या कधी खाल्ल्या आहे का हो? तर आमच्यात वहिनीनं खूप रताळ्याच्या घाऱ्या आवडतात. तर मामाच्या इकडून रताळे आणलं होते, 5-6 होते, जास्त काही नव्हते. मग मी काय केलं, स्वच्छ धुतले वगैरे आणि वरची साल वगैरे काढून चांगला उकडून घेतला. उकडून झाल्यानंतर खिसून घेतला आणि खिसल्यानंतर वहिनीने तर मला वेलची पूड आणि बडीशेपची पूड असते, सुंठ पूड वगैरे तर करून दिले. खिसून घेतलेल्या रताळ्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, त्याच्यानंतर सुंठ पूड, बडीशेप पूड वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे आणि गुळाचं पाणी केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि बसेल तेवढंच त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी गोळा तयार करून घ्यायचे आहे. आणि छोटे छोटे गोळे करून बघा, इथं मी जी पापड करायची मशीन असते त्याच्यामध्ये असे घाऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर मस्त होतात आणि टेस्टही खूप छान लागते. तर अशा पद्धतीच्या घाऱ्या तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तर एकदम सोपी पद्धत आहे घाऱ्या बनवण्याची. तर अशा पद्धतीच्या घाऱ्या खूप छान आणि रताळं वगैरे पण असं जास्त कोणाला आवडत नाही ना, तर अशा पद्धतीने घाऱ्या तुम्ही लहान मुलांना वगैरे पण करून देऊ शकता. आधीमध्ये खायला खूप छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.